नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 24 मे. आज कर्नाटक राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात चक्राकार वाऱ्याची निर्मिती असून त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टी भागात पण चक्राकार वाऱ्याची निर्मिती असल्यामुळे आज राज्यात वारे वाहतील. त्यापैकी खान्देश, विदर्भ, मराठवाडा तसेच नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात वाऱ्याचा जोर जास्त राहील. तसेच कर्नाटक राज्याच्या पूर्व व दक्षिण भागात तसेच तेलंगणा तसेच आंध्र प्रदेश या राज्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तसेच आज धुळे, नाशिक तसेच मुंबई व उपनगरात तसेच पुणे, सातारा, कोकणात तसेच कोल्हापूर, बेळगाव, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच जळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. जर तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता राहील. जर स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच काल बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच राज्यात विदर्भ, खान्देश विभाग सोडून राज्यात बऱ्याच जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच मित्रांनो, मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे पश्चिम विदर्भात काही ठिकाणी तापमानात घट दिसून आली आहे. तसेच त्याच अंदाजात दिनांक 26 मे पासून पूर्व विदर्भात तापमानात घट होईल असे सांगितलेले आहे. त्याप्रमाणे दिनांक 26 मे पासून पूर्व विदर्भात तापमानात हळूहळू घट दिसून येईल. तसेच मी पूर्वी राज्यातून प्रथम अंदाज देऊन सांगितल्याप्रमाणे दिनांक 26 मे रोजी खान्देश व विदर्भात काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पावसाची शक्यता राहील. तसेच आज पूर्व विदर्भात उष्णतेची तीव्र लाट राहील. साधारण तापमान 43 ते 46 अंशादरम्यान राहील. तसेच धुळे, जळगाव, पश्चिम विदर्भ तसेच नांदेड या जिल्ह्यात तापमानाची सौम्य लाट राहील. साधारण तापमान 40 ते 42 अंशादरम्यान राहण्याची शक्यता राहील. तसेच मुंबई व कोकणात तापमान साधारण 32 ते 34 अंशादरम्यान राहील. तसेच राज्याच्या इतर भागात तापमान 34 ते 38 अंशादरम्यान राहील. तसेच उद्या दिनांक 25 मे रोजी नाशिक, मुंबई व उपनगरात तसेच पुणे, सातारा, कोकणात, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी या दिलेल्या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडाटासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 25 व 26 मे रोजी खान्देश व विदर्भात स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.